नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अरविंद पाटील. माझ्या मराठी गुरु या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज मकर संक्रांतीचा शुभ दिवस आहे. या मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक व्याकरणाचा जो मुद्दा आहे त्यावर आपण डिस्कशन चर्चा करणार आहोत. शब्दांच्या जाती. शब्दांच्या जातीमध्ये दोन प्रकार येतात. एक आहे सव्यय आणि दुसरा आहे अव्यय. मग सव्यय म्हणजे काय, सव्यय कोणते आहेत, याविषयीची माहिती आज आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शब्दांच्या जाती हा व्हिडिओ दोन भागामध्ये आहे. आजचा पहिल्या भागाचा व्हिडिओ तो फक्त सव्ययची माहिती देईल आणि दुसरा जो व्हिडिओ आहे तो नक्की काळजीपूर्वक पहा. त्यामध्ये अव्ययची माहिती, अव्यय कोणते याविषयी सांगितलं आहे. तर चला तर मित्रांनो, आज आपण सव्यय आणि ते कोणते सव्यय आहेत त्याची माहिती घेऊया. इथे मी दिला आहे शब्दांच्या जाती. सव्यय. सव्ययमध्ये एकूण 4 सव्यय येतात. एक पहिला आहे नाम, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे विशेषण आणि चौथा आहे क्रियापद. मग विद्यार्थी मित्रांनो, नाम म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला, वस्तूला किंवा एखाद्या ठिकाणाला, शहराला जे आपण नाव देतो त्याला म्हणतात नाव. बघा, मी तर डेफिनेशन लिहिली आहे. व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, एखादं प्लेस, आपण त्याला जे काही नाव देतो त्याला म्हणतात नाम. उदाहरण पण बघून घ्या. साईराज अभ्यास करतो. यामध्ये साईराज ही एक व्यक्ती आहे. मग व्यक्तीला आपण नाव दिलं साईराज. माझे खूप सारी नावं असतात. साईराज आहे, साक्षी आहे, धनश्री आहे, रेश्मा आहे, प्रियंका आहे. खूप सारी नावं आपण जी नावं देतो त्याला म्हणतो आपण नाव. दुसरं उदाहरण पहा. घोडा वेगाने धावत आहे. आता घोडा प्राणी आहे की नाही सांगा. मग प्राण्याला आपण जे नाव दिलं, इथं घोडाच नाही, वाघ आहे, सिंह आहे, हत्ती आहे, कोल्हा आहे, लांडगा आहे, कुत्रा, मांजर, असे बरेचसे काही प्राणी. मग आपण ज्याला जे नाव आपण देणार त्याला म्हणतात नाव. सव्ययचा दुसरा मुद्दा आपला सर्वनाम. मग सर्वनाम म्हणजे काय, हे नाम आहे. मग नामाच्या ऐवजी जो आपण शब्द वापरतो त्याला इंग्लिश मध्ये प्रोनाउन्स असं सुद्धा म्हणतात. नाउन अँड प्रोनाउन. आठवलं? मग लक्षात घ्या, नाम आपण काढून टाकलं आणि त्याऐवजी सर्वनाम वापरलं. म्हणजे नामाच्या ऐवजी आपण शब्द वापरतो तो असतो सर्वनाम. इथे बघा, साईराज अभ्यास करत आहे. इथे बघा, साईराजला काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी आपण तो शब्द वापरला. म्हणजे साईराजच्या ऐवजी आपण तो शब्द वापरला, तो झालं सर्वनाम. इथे पहा, घोडा वेगाने धावत आहे. इथे घोडा शब्द काढून टाकला, त्याच्याऐवजी आपण वापरला हा वेगाने धावत आहे. बरोबर? म्हणजे हा हे सर्वनाम झालं. माझे खूप काही सर्वनाम आहेत जे आपण रोजच्या भाषेमध्ये वापरतो. जसं मी, मला, तुला, तुम्हाला, तुमच्या, आमच्या, आम्हाला, तुम्हाला, आमच्याकडे, तुमच्याकडे, यांना, त्यांना, हिला, हिने, अशा अनेक प्रकारचे सर्वनाम आहेत. सव्ययचा तिसरा मुद्दा आहे. बघा, तिसरा आहे विशेषण. नाम आणि सर्वनाम याच्याबद्दल आपण विशेष माहिती सांगतो, काहीतरी एक्स्ट्रा त्याची क्वालिटी सांगतो, त्याला म्हणतात विशेषण. बरोबर? व्याख्या पण बघून घ्या. नाम आणि सर्वनाम यांची विशेषता सांगतो. जसं फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण बघा, आंबा गोड आहे. आता आंबा हे नाम, मग गोड त्याची विशेषता, म्हणून त्याला विशेषण म्हटलं. दुसरं उदाहरण पहा, ती सुंदर आहे. ती आहे सर्वनाम. मग सर्वनामाबद्दल आपण विशेष माहिती सांगतोय, सुंदर, त्यामुळे सुंदर झालं हे विशेषण. असे खूप काही शब्द आहेत जे आपली एखाद्या नामाबद्दल आणि सर्वनामामध्ये विशेषता सांगतात. सव्ययचा शेवटचा भाग आहे, शेवटचा सव्यय, तो आहे आपला क्रियापद. खूप सिंपल आहे. क्रियापद ओळखणं खूप सिंपल आहे. लक्षात, तो नेहमी वाक्याच्या शेवटी असतो. जास्त करून तो वाक्याच्या शेवटी असतो. बरोबर? उदाहरणार्थ बघा, आता इथे भारत माझा देश आहे. आहे वाक्याच्या शेवटी पण आहे.
प्लस तो वाक्याला अर्थपूर्ण करत आहे, बरोबर, म्हणून हे क्रियापद आहे. क्रियापदाची आणखी एक दुसरी विशेषता, क्रियापद हे वाक्यातली क्रिया दर्शवतो, ऍक्शन काहीतरी दाखवतो. जसं पुढचं उदाहरण पहा. आईने चविष्ट पोहे बनवले. बनवले म्हणजे बनवण्याची क्रिया आहे, प्लस तो शेवटी पण आला आहे आणि त्याच्यामुळे वाक्य आपलं अर्थपूर्ण होत आहे, म्हणून त्याला आपण क्रियापद म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे सव्यय. सव्यय कसे आहे ते उदाहरणाने मी तर समजून सांगितलं आहे. तर याचा जो पुढचा व्हिडिओ आहे तो आहे अव्यय. आठवणीने पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा. माझी जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर, तर कृपया आपण माझ्या चॅनलला मराठी गुरु 1981 ला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर कमेंट्सही करा. धन्यवाद.